नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण घराघरात गणपती बाप्पा बसवणार आहोत. पण एक प्रश्न आहे, कधी विचार केलात का आपल्या गणपती बाप्पांची सोंड उजवी किंवा डावी बाजूला का असते? यामागे फक्त सजावट नाही, तर खोलवर एक तत्वज्ञान आणि अर्थ दडलेला आहे. आज आपण ते जाणून घेणार आहोत आणि खात्री देते, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही कोणत्याही गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहिलात तर त्याचा अर्थ तुम्हाला लगेच कळेल. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया उजवी सोंड असलेले गणपती. याला सिद्धिविनायक असेही म्हणतात. अशा मूर्तीमध्ये गणपतीची सोंड उजव्या बाजूला वळलेली असते. या गणपतीची पूजा करणं अत्यंत कठीण मानलं जातं, कारण उजवी बाजू म्हणजे सूर्यनाडी, पुरुषार्थ आणि अग्नीचं प्रतीक. त्यामुळे ह्या गणपतीला बसवल्यावर पूजा थोड्या चुकीने केली तर परिणाम कठोर मिळू शकतो. म्हणूनच हे गणपती मंदिरामध्ये जास्त दिसतात, कारण तिथे नियमाने पूजा केली जाते. आता बोलूया डावी सोंड असलेल्या गणपतीची. बहुतांश घरोघरी आपण जे गणपती बसवतो ते डावीकडे वळलेल्या सोंडेचेच असतात. डावी बाजू म्हणजे चंद्रनाडी, शांतता, प्रसन्नता आणि कुटुंबातील सुख शांतीचं प्रतीक. डावी सोंड असलेला गणपती घराघरात बसवायला सर्वोत्तम मानला जातो, कारण त्यांची पूजा साध्या पद्धतीने केली तरी घरात आनंद, सुख, समाधान आणि शांती टिकून राहते. आता एक महत्त्वाची गोष्ट, काही मूर्तींमध्ये गणपतीची सोंड सरळ खाली झुकलेली दिसते. याला शुभ सोंड गणपती म्हणतात किंवा वक्रतुंड गणपती. हे मूर्ती खूप दुर्मिळ असतात. या गणपतीत संपूर्ण संतुलन असतं, ना खूप कडक नियम ना खूप सोपेपणा. असे गणपती जीवनात संतुलन आणतात, म्हणजेच संसार आणि अध्यात्म यांच्यात समतोल ठेवतात. मग मित्रांनो, पुढच्या वेळी तुम्ही गणपतीची मूर्ती पाहाल तेव्हा फक्त सुंदर रंग किंवा सजावट बघू नका, तर नीट त्यांची सोंड कुठे आहे हे पहा, कारण ह्याच सोंडेवरून आपल्याला मिळणारा आशीर्वाद ठरतो, सुखशांतीचा की पुरुषार्थाचा. तुम्हाला आजपर्यंत माहीत होतं का की गणपतीच्या सोंडेच्या दिशेचं इतकं मोठं महत्त्व आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पा मोरया असं लिहून शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही खरी माहिती पोहोचेल.